तर तुमच्या नामस्मरणाचा काय होणार आहे? फायदा होणार आहे. फायदा होणार नाही असं सुद्धा नाही. नाम कोणतेही वाया जात नाही. परंतु जर तुम्ही चांगल्या श्रद्धेनं भक्तिभावानं जर केलं तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमचं जे बंधन असेल त्या बंधनातून भगवंत सोडल्याशिवाय राहणार नाहीत. हे अभंगाच्या दुसऱ्या सोडविल माझा स्वामी निश्चय, सोडविल माझा स्वामी निश्चय, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, 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 सोडविल माझा स्वामी निश्चयेसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली प्रतिज्ञा हे दासी केली सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, सोडविल माझा स्वामी महाराज म्हणतात, सोडविल माझा स्वामी निश्चयशी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती वाईट कर्म करेल असलं पण तरी जर तुम्हाला त्याचा पश्चाताप होऊन जर तुम्ही नामस्मरणाच्या चांगल्या वाट्याला तुम्ही लागले तर मागचं जे तुमचं झालं ते भगवंत काही पाहत नाहीत. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे. तुकाराम महाराज संत आपली जामीन घेतात की याच्याकडून ज्या चुका झाल्या त्या याला काय करा, माफ करा. आता तो चांगल्या मार्गाला लागला. आणि म्हणून संत आपल्याला प्रतिज्ञेनुसार सांगतात, प्रतिज्ञा करून सांगतात की तुम्हाला मागच्या तुम्ही काही पाहू नका.